नमस्कार मित्रांनो. तर ॲक्च्युली मी 2 दिवस ऑलमोस्ट बदामीमध्ये माझे घालवले. इथले प्रत्येक प्लेसेस मी पाहिल्या. तर बदामीला यायचं असेल तुम्ही तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. कारण तुमचे खूप पैसे सेव्ह होणार आहे आणि तुम्हाला जी इन्फॉर्मेशन मी आता देणार आहे जागीच नाही तर तिथला माझा एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुमचे खूप पैसे पण वाचू शकतात. तुम्हाला चांगले प्लेसेस पण बघता येईल. आता बदामीला जर तुम्हाला यायचं असेल तर बदामीला यायच्यासाठी 2 मार्ग आहे. एकतर तुम्ही बसने येऊ शकता किंवा रेल्वेने येऊ शकता. रेल्वेने जर आला तर डायरेक्टली बदामी स्टेशन बदामी गावातच आहे. आणि जर बसने आला, समजा मी पुणेने आलो होतो तर बसने पुणे ते बागलकोट हे बदामी मेन शहर आहे, ते तुम्हाला सोडतात. ठीक आहे. आता बागलकोटपासून बदामी 40 किलोमीटर आहे. तर पहिल्यांदा तुम्ही एक काम करा, पहिलं ज्यावेळेस तुम्ही बसने येताय किंवा रेल्वेने येताय तुम्ही ठरवा आधी कशाने येत आहे, बसने की रेल्वेने. जर बसने आला तर बागलकोटला या. आता बागलकोटला यायच्यासाठी मी जी बस गेली होती ती गुरुपक्ष ट्रॅव्हलची. त्याचा एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर ऑलरेडी शेअर केला आहे ह्या यूट्यूब चॅनलवर. तो व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला अंदाज लागेल की ती बस कशी, त्याची अवस्था कशी किंवा तिची कंडिशन चांगली आहे का नाही. 1,500 रुपये यायचे होते, जायचे 1,000 रुपये, असे माझे पर पर्सन 2,500 रुपये गेलेले. ठीक आहे, बदामीमध्ये एका माणसाचे. आता त्यानंतर बदामी तर तुम्ही येत आहे तर नक्की कन्फर्म करा की तुम्हाला इथे जे तुम्ही राहणार आहे ते ऑलरेडी बुकिंग करून या. कारण इथं हॉटेल्स खूप कमी आहे, राहायच्या जागा खूप कमी आहे. तर मी जवळपास 30 ते 40 हॉटेल्सला फोन केले होते यायच्या आधी. मला हॉटेलमध्ये ऑलरेडी बुकिंग होती, प्री बुकिंग. कारण 25 ते 30 डिसेंबरमध्ये मी आलो होतो तर खूप प्री बुकिंग होती. तर त्यासाठी तुम्ही ऑलरेडी इथं हॉटेलचं बुकिंग करून या. आता हॉटेलचा खर्च किती आहे, तर मी ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो बदामीमध्ये त्या हॉटेलचा खर्च होता 1,600 रुपये पर नाईट. तुम्हाला ते हॉटेल पाहायचं असेल किंवा त्याची इन्फॉर्मेशन बघायची असेल तर त्याचा ऑलरेडी व्हिडिओ मी टाकलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर ते हॉटेल बघा. एकदम साधं हॉटेल आहे, असं काही भारी नाही. पण 24 तास गरम पाणी होतं, इंटरनेट होतं, जे मला बेसिक माझे गरज आहे ते भागवत होते. तर मी तुम्हाला ते सजेस्ट करेन की बेसिक हॉटेल घ्या. 1,000-2,000मध्ये जास्त खर्च करू नका. कारण तुमचा पूर्ण दिवस हा बदामी फिरण्यातच जाणार आहे. हॉटेलमध्ये फक्त झोपायच्यासाठी तुम्ही हॉटेल घेणार. ठीक आहे. तर माझा हॉटेलचा व्हिडिओ नक्की बघा, त्यामुळे तुम्हाला हॉटेलचा अंदाज येऊन जाईल. आता हॉटेलला गेल्यानंतर तुम्हाला बदामीमध्ये कुठे फिरू शकता. तर बदामीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बदामी केव्ज आहे, अगस्त्या लेक आहे आणि बदामी फोर्ट आहे. आता हे जे सगळे फोर्ट आहे हे किंवा हे जे ठिकाण आहे ते ठिकाण एकाच जागेवर आहे. तर तुमच्या हॉटेलपासून त्या केव्जला जाण्यासाठी किंवा बदामी फोर्टला जाण्यासाठी हे 4-5 ठिकाणे फिरण्यासाठी तुम्हाला 500 रुपये पर पर्सन ऑटो रिक्षाला द्यावं लागतात. पर पर्सन नाही तर पर फॅमिली. तुमची किती फॅमिली असून त्या रिक्षामध्ये 7 ते 8 जण आरामशीर बसतात. तर पर फॅमिली 500 रुपये द्या, ते तुम्हाला सगळे फिरून आणून देईन. ठीक आहे. 500 रुपयाच्या वरती देऊ नका. 500 रुपयामध्ये तुम्हाला ते सगळे प्लेसेस फिरून परत हॉटेलमध्ये सोडतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला 1 दिवस लागेल बदामी केव्ज, फोर्ट, अगस्त्या लेक वगैरे बघण्यासाठी. 1 दिवस पूर्ण तिथं तुम्ही स्पेंड करा. त्यानंतर दुसरा दिवस काय करा, दुसरा दिवस पतक्कोल आणि अहोली असे वेगवेगळे शहर आहेत, तिथे जावं. बदामीच्या शेजारी जवळपास 30 ते 40 किलोमीटर अंतरावर. आता ह्या शहराला जाण्यासाठी तुम्हाला जवळपास 1,400 रुपये ते घेतात रिक्षावाले. सांगते 2,000 रुपये सांगा, पण देते तुम्ही 1,400 रुपये देतात. 1,400 रुपयाच्या खाली येत नाही. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही पटक्कल, त्याच्यामध्ये 10 मंदिर आहे शंकराची. ती मंदिरं नक्की व्हिजिट करा. खूप भारी मंदिर आहे, तुम्हाला ती प्लेसला जायलाच पाहिजे. त्यानंतर आता जे माझ्या पाठीमा बघताय ते दुर्गा टेम्पल आहे, ते अहोल्यामध्ये आहे. ठीक आहे. आता दुर्गा टेम्पल, पतक्कल हे बघल्यानंतर अजून 2-3 स्पॉट आहे. ते स्पॉट बघण्यासाठी 1,400 रुपये पर पर्सन खर्च आहे. पर पर्सन नाही, पर गाडी खर्च आहे. तर ती गाडी बुक करा, म्हणजे डुगडुगीच असते ती. गाडीचा फोटो वगैरे मी तुम्हाला दाखवणच. आणि त्यांची जर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला पाहिजे प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येकाचा सेपरेट व्हिडिओ आहे. तर माझे व्हिडिओ नक्की बघा बदामीचे, तुमचा खूप खर्च वाचेल. ते झाल्यानंतर आता बदामी टू पुणे जाण्यासाठी मी परत बस बुक केली आहे. तर मला परत बागलकोटला जायचं आहे. आता बागलकोट टू बदामी किंवा बदामी टू बागलकोट तुम्हाला यायचं असेल तर लोकल बस आहे, त्यांची लोकल बस त्यांनी या. 50 रुपये खर्च आहे. ॲक्च्युली माझं काय झालं तर मला माहिती नव्हतं. तर बागलकोट टू पुणे येण्यासाठी त्या ज्या लोकल साईड होते म्हणजे ऑटो रिक्षावाले त्यांनी 800 रुपये घेतले मला. आणि बदामीला आल्यानंतर कळलं मला की बदामी तो बागलकोट फक्त 50 रुपये पर पर्सन तिकीट आहे जर बसने गेलो आपण तर, सरकारी बसने. तर आता मी सरकारी बसने प्रवास करणार आहे. तर टोटल माझा खर्च आला आहे जवळपास 10,000 ते 12,000 रुपये 2 दिवसाचा, राहून पिऊन खाऊन सगळं बघून. पण 10,000 रुपये किंवा मॅक्सिमम 15,000 रुपये खर्च खूप जास्त आहे बदामीला फिरण्यासाठी. आणि खूप भारी प्लेस आहे, एकदा तरी व्हिजिट करा. आणि अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला जर आवडली असेल माझी तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तुमच्या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्यू.